उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरेगावात मुक्कामी आहेत। त्यांनी मुनावेळ पर्यटन परिसराची बोटीतून पाहणी केली। तसंच वासोटा किल्ला रोपवेचा देखील आढावा घेतला। यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी संतोष पाटील, वनविभागाचे अधिकारी अमोल सातपुते देखील उपस्थित होते। या भागात पर्यटन वाढावं यासाठी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे प्रयत्नशील आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या पाहणी दौऱ्याचा आढावा घेतलाय वैभव बोडकेनं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी दरे येथे 3 दिवसीय मुक्कामासाठी आले आहेत। दरे गावी आल्यानंतर ते अनेक ठिकाणी गाठीभेटी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या कोयनेच्या बॅकवॉटर परिसरात आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोटीनं थेट मुनावळे हा त्यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टची पाहणी करण्यासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यांच्यासोबत सातारा जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर नवनिर्वाचित शिवसेनेचे सदस्य जिल्हा परिषदचे हे देखील या ठिकाणी त्यांच्यासोबत आहेत। या ठिकाणी जर बघायला गेलं तर नवीन महाबळेश्वरचा जो प्रकल्प आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि त्यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो तो म्हणजे मुनावळ्याचा बोट्स क्लब। या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पाहणी करण्यासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक वेळी या ठिकाणी ते येत असतात आणि ते गाठीभेटी देखील घेत असतात। कामाची विचारपूस देखील या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून चौकशी देखील केली जाते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता कोयनेच्या बॅकवॉटरमधून हा थरारक पाहणी दौरा हा आता सुरू असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावात आल्यानंतर अनेक विविध विकास कामांच्या जे कामं सुरू आहेत त्यांच्याकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्यातला एक भाग म्हणून आपण पाहू शकतो हे मुनावळ्याचं जो बोटिंग स्पॉटचं आहे त्या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोटीनं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ओंकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा, मुनावळे।